बातमी येवल्यातून येवल्यात विद्यार्थ्यांनी अनोखं आंदोलन केलंय। शिक्षकांच्या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय। पंचायत समितीच्या आवारातच शाळा भरवली। 4थी पर्यंत शाळा असूनही शिकवायला 2च शिक्षक आहे। दरम्यान प्रभारी गट शिक्षणाधिकारी संजय कुसळकर यांनी पटसंख्या अभावी शिक्षक देता येणार नाही असं स्पष्ट केलंय। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी। त्या ठिकाणी 2 शिक्षक कार्यरत आहेत। त्यातील एक शिक्षक सध्या रजेवर गेलेले आहेत। त्यामुळे त्यांनी दुसरा शिक्षक मिळावा म्हणून या ठिकाणी अर्ज दिलेला होता। तथापि अर्ज दिलेला असल्यामुळे आम्ही त्यांना त्यावेळेस सांगितलेलं होतं की तो रजेवरचा शिक्षक येईल, तथापि आम्ही एखादा शिक्षक देण्याचा प्रयत्न करतोय। परंतु तरी सुद्धा त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। नियमाने जर पाहिलं तर हे आंदोलन त्यांना करता येत नाही, कारण त्या ठिकाणी 17च पट आहे आणि 2 शिक्षक ऑलरेडी कार्यरत आहेत। त्यामुळे नियमाने दुसरा शिक्षक देता येत नाही। येवला तालुक्यातील राजापूर येथील वस्तीवरील शाळेतील विद्यार्थ्यांनी अक्षरशः पंचायत समितीवर मोर्चा काढून शिक्षक द्या या मागणी केलेली आहे। आपण बघू शकता की या ठिकाणी चिमुकले विद्यार्थी पंचायत समितीच्या आवारात आलेले असून या ठिकाणी शिक्षक द्या अशी मागणी करत आहेत। आपल्यासोबत याच विद्यार्थ्यांची काय पालक काय मागणी आहे? 16 ऑक्टोबर रोजी ज्या ऑनलाईन बदल्या झाल्या त्याच्यानंतर 3 नोव्हेंबरला जे शिक्षक बदलून आले त्यातले एक शिक्षकाने 2 दिवस शाळेवर आल्यानंतर 3 महिन्याची रजा टाकली। त्याच्यानंतर आम्ही साहेबांना गट शिक्षण अधिकारी कुसळकर साहेबांना विनंती केली की आम्हाला शिक्षक पाहिजे। 13 तारखेला त्यांना निवेदन दिलं। निवेदन दिल्यानंतर सुद्धा त्यांनी कुठली दखल घेतली। काल त्याला आम्ही रिमाइंडर स्मरणपत्र सुद्धा दिलं, तर तरी सुद्धा त्यांनी कुठली दखल न घेता आम्हाला शिक्षक सुद्धा आला नाही। तर सदरील विद्यार्थी हे आम्ही इथे पंचायत समिती येवला येथे घेऊन आलेलो आहे। तर त्यांना शिक्षक जर न मिळाले ते मुलं इथंच सोडल्या जातील व त्यांची शाळा इथंच भरल्या जाईल, याची शिक्षण अधिकारी व प्रशासन नोंद घ्यावी ही विनंती। आपल्यासोबत काही विद्यार्थी देखील आहे। काय सांगाल बेटा, काय तू इथं पंचायत समितीवर काय मागणी आहे तुझी? आम्हाला शिक्षक द्यावे हीच आमची मागणी आहे। आम्हाला शिक्षक देणे म्हणजे आम्हाला ज्ञान कसं भेटणार? माझं नाव आराध्या आहे। आम्हाला शिक्षक द्यावे हीच नम्र विनंती। एकूणच बघितलं तर हे चिमुकले विद्यार्थी आम्हाला शिक्षक द्या अशी मागणी धरत पंचायत समितीवर मोर्चा आणला आहे। तर आता हे प्रशासन या विद्यार्थ्यांना कधी शिक्षक देतं हे नक्कीच बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। नरेंद्र बटाव, जे महाराष्ट्र न्यूज, येवला।